नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला मानाचा जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र मित्रांनो. आज व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा म्हणजे व्हिडिओचं थंबनेल आता तुम्ही बघितलं असेल की महाराष्ट्र पोलीस भरती 2026-27 उद्याच जर का पोलीस भरती निघाली तर असा अभ्यास करा आणि 90+ मार्क मिळवा. बघा 20,000 पदांची जाहिरात आहे, पुराव्यासहित तुम्हाला सांगतो, संपूर्ण माहिती देतो. बघा आतापर्यंत तुम्ही कसा अभ्यास केला, काय केला मला माहिती नाही आहे. आतापर्यंत तुम्ही वेटिंगला राहिला असाल, तुम्हाला 40, 55, 55, 50 काय मार्क पडत असतील. तुमची पहिली भरती झाली असेल, दुसरी भरती झाली असेल, ग्राउंड क्वालिफाय झाला नसेल, आतापर्यंत काय झालं सगळं गंगेला मिळालं. आता इथून पुढे काय करायचं? पुरावा भरती निघणार आहे, तुम्हाला सुद्धा सांगतो. निगेटिव्ह लोकांच्या सानिध्यात राहू नका, पुरावा सुद्धा देतो, भरती निघणार आहे. पण मग आता उद्याच जर का पोलीस भरती निघाली तर मग आपण आपला अभ्यास कसा करायचा आणि आपली लेखी 90+ कसे मार्क मिळवायचे याची स्ट्रॅटेजी मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. की सेल्फ स्टडी करून बघा. बरोबर नुसतं क्लासेसवरती कोणी भरती होत नाही. भरती व्हायचं असेल तर बरोबर तुम्हाला सेल्फ स्टडी करावी लागते. पण सेल्फ स्टडी करत असताना गाढव मेहनत घेऊन चालत नाही, स्मार्ट स्टडी करावी लागते. मग फक्त सेल्फ स्टडी करून तुमची 90+ 4 महिन्यामध्ये, काय म्हणतो मी तुम्हाला, 4 महिन्यामध्ये तुम्हाला 90+ मार्क कसे घेता येईल याची स्ट्रॅटेजी मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे. 4च महिने बघा. तुम्ही आतापर्यंत भरपूर काही केलं असेल, म्हणजे अकॅडम्या लावल्या असतील, क्लासेस लावले असतील मोठाले 1 लाख 2 लाख रुपये भरून, पण तरी तुमची लेखी वाढत नसेल, तुम्हाला 50-55 मार्क पडत असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. गॅरंटी देऊन तुम्हाला सांगतो मित्रांनो, आतापर्यंत लय लोकांवरती विश्वास केला, एकदा आपल्या या दसरथे मास्टरवरती तुमच्या आवडत्या विश्वास करून बघा. नाही तुमची लेखी 4 महिन्यामध्ये 90+ करून दिली ना तर आपलं नाव बदलून ठेवा. मी तुम्हाला सांगतो, मी सांगतो त्या पद्धतीने जर का तुम्ही अभ्यास केला तर 100% गॅरंटी देऊन सांगतो तुम्हाला की उद्याच पोलीस भरती निघू द्या, तुमची लेखी ही 90+ जाणार म्हणजे जाणारच. 4 महिने बरं का, 4 महिने मी सांगतो तसा अभ्यास तुम्हाला करायचा आहे सेल्फ स्टडीच्या माध्यमातून. आता ते तर आपण बघूया की कसा अभ्यास करायचा, मी कसं टार्गेट तुम्हाला देणार आहे, मी काय सांगणार आहे तुम्हाला, सगळं काय सांगतो की एक टार्गेटेड तुम्हाला मी टास्क देणार आहे, तो टास्क कसा फॉलो करायचा, कसा घ्यायचा, काय ते सगळी माहिती सांगतो. व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. पण तत्पूर्वी बघा वाघांनो, माझ्या वाघांनो, तत्पूर्वी चॅनलवरती नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. आणि ह्या जो काय नंबर दिसतोय तुम्हाला स्क्रीनवरती, या नंबरवरती मला व्हॉट्सअपला तुमचा नाव आणि जिल्हा सांगा, मी तुमचा नंबर सेव्ह करून घेतो. तुम्ही सुद्धा माझा नंबर व्हिडिओ ऑल एक्झाम किंवा दसरा सर या नावाने सेव्ह करून घ्या, जेणेकरून माझ्या टेटच्या माध्यमातून तुम्हाला भरपूर अशा फ्रीमध्ये अपडेट पोरांनो मिळत जातील. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, नवीन असाल चॅनलवरती तर सबस्क्राईब तर कराच, पण टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दादांनो दिली आहे रे माझ्या वाघांनो. तेवढी जे काय म्हणतात त्याला तेवढं टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या, कारण तिथं महत्वाची माहिती फ्रीमध्ये टाकत असतो. नक्की त्या माहितीचा लाभ घ्या. चला रे पोरांनो, आता आपण आपल्या मुद्द्याकडे वळूया की आपल्याला कशा प्रकारे 90+ लेखी करायची. जाहिरात कधी येणार आहे ती पण सांगतोय, पण व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहायचा आहे. आता तुम्हाला तुमची लेखी 90+ कशी बनायची हे मी तुम्हाला सांगतो. बघा पोरांनो, महाराष्ट्र पोलीस भरती 2026-27 100+ दिवसाचा मास्टर प्लॅन टास्क कोर्स. आता तुम्ही मला सांगितलं सर हा टास्क आणि कोर्स काय आहे, आम्हाला काही समजलं नाही. पोरांनो, टास्क कोर्स म्हणजे काय, हा एक सेल्फ स्टडीचा भाग आहे. रोजच्या रोज मी तुम्हाला टार्गेट देणार आणि तुम्हाला ते पूर्ण करायचं आहे. आतापर्यंत भरपूर मास्टर लोकांवरती विश्वास करून बघितला असेल, आतापर्यंत नाम्या गोम्या सोम्या टोम्या लोकांवरती, मास्टर लोकांवरती विश्वास केला, तरी तुझी लेखी वाढत नसेल, 2 वर्ष 4 वर्ष झाले तरी तुला 50-55 मार्क पडत असेल तर दादा एकदा या दसरथे मास्टरवरती विश्वास करून बघ. 4 महिने मी सांगतो त्या पद्धतीने अभ्यास कर, 4 महिने मी देतो ते टार्गेट पूर्ण कर. इमानदारीने सांगतो, जर का तुझी लेखी 90+ झाली नाही तर आपला चॅनल अनसबस्क्राईब करून टाक. मी तुला सांगतो त्या पद्धतीने तुला अभ्यास करायचा. मग हे 100+ दिवसाचा मास्टर प्लॅन कोर्स आहे. हा कोर्स कसा घ्यायचा, याची वैशिष्ट्ये काय, याचा डेमो काय, हे सगळं काही तुला सांगतो. पराव हे गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही काय वाचता, तुम्ही किती वाचता यापेक्षा काय वाचता याला फार महत्व आहे. एवढी गोष्ट माझी लक्षात ठेवा. तुमच्या शेजारी पाजारी बसत असेल 2-2 4-4 वर्ष झाले पोरं भरती करतात, पण त्यांना 50-55 मार्क पडतात. याचं कारण काय? परवा ते वाचता एक आणि पेपरला येतं एक, याची तफावत जर असेल तर परवा तो आयुष्यात माणूस कधीच भरती होऊ शकत नाही. 4, 5, 6, 10 वर्ष झालेले पोरं मी माझ्या डोळ्याने बघितले, त्यांना 60-62 मार्क पडतात पेपरला. त्यांची काय लायकी नाही का पोलीस भरती करायची? त्यांची लायकी आहे पोलीस भरती करायची, पण योग्य मार्गदर्शन भेटलं नाही. परवा ते अभ्यास करतात, पण ते गाढव मेहनत घेतात. गाढव मेहनत घेऊ नका, स्मार्ट स्टडी करा. टास्क म्हणजे एक स्मार्ट स्टडीचा भाग आहे. 4च महिने, आयुष्यातले 4 महिने मी सांगतो तसा अभ्यास करा, तुमची लेखी 90+ होईल. तुम्ही हा व्हिडिओ कधीही बघत असाल, मी सांगतो त्या पद्धतीने तुम्हाला अभ्यास करायचा, तुमची लेखी ही परवा इथे 90+ होणार आहे. ठीक आहे, आता मी तुम्हाला त्या कोर्सची वैशिष्ट्ये सांगतो, त्याच्यानंतर त्याचा डेमोही दाखवतो. व्हिडिओ कंटिन्यू तुम्ही बघत राहा. चला.
आता आपण काय करूया बरं, त्याची वैशिष्ट्य बघूया. बघा बरं, हा आपला 100+ दिवसाचा मास्टर प्लॅन टार्गेट कोर्स असणार आहे. 100+ दिवस म्हणजे 120 दिवस. 120 दिवस म्हणजे अरे 4 महिन्याचा टार्गेट कोर्स असणार आहे. यामध्ये बघा दुसरा मुद्दा, यामध्ये तुम्हाला रोजचा कोणता अभ्यास करायचा, कोणता टॉपिक घ्यायचा, याचा रोजच्या रोज टार्गेट देण्यात येणार आहे. बाबा रोजचं काय केलं पाहिजे, कोणता टॉपिक वाचला पाहिजे, किती प्रमाणात वाचला पाहिजे, कोणत्या विषयाला किती वेळ दिला पाहिजे, याचा रोजच्या रोज तुम्हाला टार्गेट देण्यात येणार आहे. गाढव मेहनत घेऊ नका. 4 महिने आयुष्यातले माझ्या नावावरती करून द्या. तुमची लेखी 90+ करून देतो. नाही झालं तर चॅनलला सबस्क्राईब करा. आता लाईव्ह लोकांवर विश्वास केला, एकदा माझ्यावरती करून बघा. क्लासेस ना कुठलाच माईचा लाल भरती होत नाही पोरं. एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला भरती व्हायचं असेल तर तुम्हाला पोरं सेल्फ स्टडी करावाच लागेल. आणि सेल्फ स्टडी करत असताना गाढव मेहनत घेऊन चालणार नाही. मी सांगतो त्या पद्धतीने टार्गेट स्टडी आणि स्मार्ट स्टडी करा. तुमची लेखी 90+ ही 4 महिन्यामध्ये होईल. आवश्यक माझी गोष्ट लक्षात राहू द्या. तिसरा मुद्दा बघा, तुम्हाला टास्क हा व्हॉट्सअपवरती मिळणार आहे. परवा याच्यासाठी कुठलीही ऍप डाउनलोड करण्याची गरज नाहीये. टास्क टार्गेट स्टडी ही तुम्हाला कुठे मिळेल, व्हॉट्सअपवरतीच मिळणार आहे. ठीक आहे, व्हॉट्सअपवरती तुम्हाला टास्क भेटेल. ठीक आहे. त्याच्यानंतर चौथा मुद्दा, बघा मी जो रोज अभ्यास देईल तेवढाच तो तुम्हाला दिवसभरात पूर्ण करायचा. मी सांगल ते करायचं, मी सांगतो तेच करा, त्याच्या पलीकडे काही करू नका. मी दिवसभरात जेवढा अभ्यास देईन तेवढा तुम्हाला पूर्ण करायचा. डेमो दाखवतो की कशा पद्धतीने अभ्यास देणार आहे, कशा पद्धतीने टास्क देणार आहे. सर्व काही माहिती देतो रे दादा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. त्याच्यानंतर 5वा मुद्दा की प्रश्नपत्रिका कधी सोडायची याची माहिती सुद्धा तुम्हाला टार्गेट कोर्समध्ये भेटणार आहे. या टास्कमध्ये भेटणार आहे की बाबा प्रश्नपत्रिका कधी सोडायची, प्रश्नपत्रिका कधी सोडली पाहिजे. काही पोरांना मार्कच 50-55 पडतात आणि मास्टर लोक म्हणतात रोज एक प्रश्नपत्रिका सोड. मार तू माझ्या तोंडात आता. असं कसं जमन दादा, तुला मार्कच 50 पडू राहिले, 50 मार्काचे तुक्के मारू राहिला आणि रोज एक प्रश्नपत्रिका सोडून उपयोग काय. तर तू रोज एक प्रश्नपत्रिका सोडायची नाही. ज्या पोरांचा स्कोर ऑलरेडी 80-85 आहे त्या पोरांनी रोज एक प्रश्नपत्रिका सोडायला पाहिजे. मग एकंदरीत तुम्हाला प्रश्नपत्रिका कधी सोडायची याची माहिती सुद्धा परवा टास्कमध्ये मिळणार आहे. त्याच्यानंतर बघा 6वा मुद्दा की टास्क पीडीएफ मध्ये अभ्यास कोणता करावा. बघा 6वा मुद्दा बघा रे पोरांनो, की टास्क पीडीएफ मध्ये अभ्यास कसा करावा आणि कोणता करावा हे तुम्हाला समजेल. म्हणजे गाढव मेहनत घ्यायची काम नाही पोरांनो. कसा अभ्यास करायचा, कोणता अभ्यास करायचा, कोणता टॉपिक घ्यायचा, किती वेळ वाचायचा, वेळ किती द्यायचा, जेणेकरून ते लक्षात राहिलं पाहिजे. त्याला रिव्हिजन किती दिवसाने मारायचं, कुठल्या मुद्द्याला हायलाईट करायचं आणि हायलाईट केलेले मुद्दे कधी वाचायचे, हे सगळी काही माहिती तुम्हाला टास्क पीडीएफ मध्ये मिळणार आहे. डेमो सुद्धा दाखवतो, व्हिडिओ कंटिन्यू तुम्ही बघत राहा. ठीक आहे. त्याच्यानंतर 7वा मुद्दा, आयुष्यातले 4 महिने रोज 8 तास अभ्यास करा आणि वर्दी मिळवा. एक गोष्ट लक्षात घ्या, परवा आपल्याला कलेक्टर व्हायचं नाही. अरे दादा हो, आपल्याला PSI व्हायचं नाही, DYSP व्हायचं नाही, आपल्याला पोलीस शिपाई व्हायचं. आणि गृह खात्यामधलं सर्वात खालचं पद आहे त्याचं नाव आहे पोलीस शिपाई. आणि आपल्याला ते व्हायचं आणि ते होण्यासाठी परवा आपल्याला लेखीचा अभ्यास असतो. आणि तुमची लेखी 90+ असेल तर गॅरंटी देऊन सांगतो तुम्हाला, तुम्ही तुमचं ग्राउंड 45 बनवा. आणि लेखी 90+ असली तर ओपनची जागा नाही मारली तर आपलं नाव बदलून ठेवा. फक्त मी सांगतो त्या पद्धतीने तुम्ही तुमची लेखीची जिम्मेदारी माझ्यावरती सोडून द्या. तुमची लेखी 90+ मी करून देतो. मी सांगतो त्या पद्धतीने अभ्यास करा, मी सांगतो ते टार्गेट पूर्ण करत चला. आणि मी स्वतः सांगत नाही बरं का, आपले भरपूर पोरं भरती झाले आणि मी लय मोठ्या बॅच घेतल्या. या तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला त्या विद्यार्थ्यांची प्रतिक्रिया नक्की बघू शकता. टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. ठीक आहे. तर बघा आपल्याला फक्त रोजचा 8 तास अभ्यास करायचा आहे. 4 महिने रोजचा 8 तास अभ्यास करा आणि वर्दी मिळवा. बरोबर 90+ मार्काची तयारी तुमची 4 महिन्यामध्ये होते. एकंदरीत स्मार्ट स्टडीने होते, टार्गेट स्टडीने होते, गाढव मेहनतीने होत नाहीये. तुम्हाला मी ते टार्गेट स्टडी आणि स्मार्ट स्टडी देणार आहे. त्याच्यानंतर 8वा मुद्दा की रोजच्या रोज टार्गेट पूर्ण करत गेला तर 100+ दिवसात म्हणजे 4 महिन्यामध्ये पोलीस भरतीचा अभ्यास सेल्फ स्टडीने पूर्ण होतो. आणि मी सुरुवातीला सांगितलं की दादा हो, तुम्हाला भरती व्हायचं असेल तर भरती व्हायचं असेल तुम्हाला तर परवा क्लासेस लावून उपयोग नाहीये. फक्त क्लासेसवरती कुठला माहिती लाल भरती होत नाही. भरती व्हायचं असेल तर तुम्हाला सेल्फ स्टडी करावा लागतो. पण सेल्फ स्टडी करत असताना गाढव मेहनत घेऊन चालत नाही, त्याला स्मार्ट स्टडी करावा लागतो. मग स्मार्ट स्टडी कसा केला पाहिजे हेच मी तुम्हाला सांगणार आहे. तुम्हाला मी टार्गेट देणार आहे. 4 महिने मी सांगतो तसा अभ्यास करा. तुमची लेखी 90+ होते, गॅरंटी देतो तुम्हाला. 100% 100% गॅरंटी देतो. मी सांगतो ते करा. नाही जर तुमची लेखी 90+ झाली तर मग मला बोला. त्याचा डेमो ही तुम्हाला दाखवतो. तुम्ही डेमो बघा. आतापर्यंत लय लोकांवरती विश्वास केला, एकदा माझ्यावरती करून बघा. त्याच्यानंतर बघा 8वा मुद्दा की रोजच्या रोज टार्गेट पूर्ण करत गेला तर तो आपण बघितला. आता 9वा मुद्दा बघा की ज्या दिवशी तुम्ही टार्गेट कोर्समध्ये प्रवेश घेणार आहे. आता तुम्ही हा व्हिडिओ कधीही बघत असाल, पण ज्या दिवशी तुम्ही टार्गेट कोर्समध्ये प्रवेश घेणार आहे त्या दिवसापासून दादा हो कधी व्हिडिओ बघत असाल, ज्या दिवशी टार्गेट कोर्समध्ये तुम्ही या प्रवेश घेसाल, प्रवेश कसा घ्यायचा डेमो तुम्हाला दाखवतो. बुक लिस्ट कोणती असणार आहे ती प्रवेश घेतल्याच्या नंतर मिळेल, तुम्ही डेमो बघून जा. पण बघा आता हा व्हिडिओ तुम्ही कधीही बघत असाल तर ज्या दिवशी तुम्ही टार्गेट कोर्समध्ये प्रवेश घेणार असाल त्या दिवसापासून पुढील 120 दिवस रोज एक टास्क करत चालायचं. सोमवार ते शुक्रवार टास्क करायचा, शनिवार रविवार त्याला रिव्हिजन मारायचं. सोमवार ते शुक्रवार टास्क करा, शनिवार रविवार रिव्हिजन मारा. पुढील 120 दिवस अशाच पद्धतीने चालू राहू द्या. टार्गेट तुम्हाला व्हॉट्सअपवरतीच भेटणार आहे. रोज ते टार्गेट तुम्हाला भेटत जाईल. तुम्ही कधीही प्रवेश घ्या,
ज्या दिवशी प्रवेश घेताल त्या दिवसापासून आज टास्क क्रमांक 1 करायचा, ज्या दिवशी प्रवेश घेतला त्या दिवसापासून पुढील 120 दिवस रोज एक 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 टास्क करत चला. तुमची लेखी ही 90+ होईल. मी सांगतो त्या पद्धतीने अभ्यास केला तर. मी स्वतः सांगत नाही. आपले पोरं आपले टास्क जॉईन करून भरपूर भरती झाले. तुम्ही त्याच्या प्रतिक्रिया आपल्या टेलिग्राम चॅनलवरती बघू शकता. टेलिग्राम चॅनलची लिंक मी डिस्क्रिप्शनला दिलेली आहे. ठीक आहे, बघा त्याच्यानंतर 10वा मुद्दा बघा. शेवटी एवढंच सांगान 100+ दिवस म्हणजे 4 महिने. मी सांगतो तसा अभ्यास करा, तुमचा रिझल्ट 100% येणार आहे. आतापर्यंत लय अकॅडम्या लावल्या, लय नाम्या गोम्या सोम्या टोम्या मास्तर लोक बघितले, लय सांगितलं 90+ करून देतो. आता पण मी 100% तुमची 90+ लेखी करून देतो. फक्त मी सांगतो त्या पद्धतीने अभ्यास करा. मी डेमो दाखवतो दादा तुम्हाला, तुम्ही डेमो बघा. टार्गेट कसं राहतं ते बघा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. मी स्वतः सांगत नाही, पोरांच्या प्रतिक्रिया बघा. मी स्वतः काहीच सांगत नाही. क्लासेसवरती कोणीच भरती होत नाही. भरती व्हायचं असेल तर स्मार्ट स्टडी करावा लागतो आणि मी ते तुम्हाला सांगणार आहे की कशा पद्धतीने करायचा. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. डेमो सुद्धा दाखवतोय. ठीक आहे, 11वा मुद्दा बघा. की ज्या दिवशी बघा 11वा मुद्दा ज्या विद्यार्थ्यांनी मागच्या वर्षी, मी आता वारंवार सांगत नाही, मागच्या वर्षी ज्यांनी टास्क जॉईन केला होता त्यांच्या प्रतिक्रिया आपल्या टेलिग्राम चॅनलला बघू शकता. ठीक आहे, मी आता 12वा मुद्दा. मी सांगतो ते करा, रिझल्ट 100% येणार आहे. मी सांगतो ते करा. आता लय लोकांचं ऐकलं, स्वतःच्या मनानं करून बघितलं तरी 50-55 मार्क पडत असतील तर मी सांगतो ते करा. 4 महिन्यामध्ये, जास्त वेळ नाही रे, 4 महिन्यामध्ये तुमची लेखी 90+ होईल. फक्त 4 महिने रे, आयुष्यातले 4 महिने माझ्या नावावरती करून द्या. मी सांगतो ते करा. पोलीस भरती फार मोठी गोष्ट नाहीये. मी सांगतो ते करा. तुमची लेखी 100% 90+ होईल. फक्त मी सांगतो ते करा. मी तुम्हाला डेमो दाखवतो. व्हिडिओ कंटिन्यू बघा. चला त्याच्यानंतर 12वा मुद्दा बघितला. 13वा मुद्दा बघा. विद्यार्थी मित्रांनो, लय अति महत्वाचं आहे रे, लय 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 महत्वाचं आहे की विद्यार्थी मित्रांनो निगेटिव्ह लोकांच्या सानिध्यात राहू नका रे. दादा हो, भरती निघणार आहे. दरवर्षी भरती निघत असते. जवळपास 20,000 जागा आहे. तुम्ही सुद्धा टेलिग्रामवरती, इंस्टाग्रामवरती विविध जे काय पोस्ट व्हायरल होत आहे ते सुद्धा बघत असाल. आणि मी तुम्हाला गॅरंटी देतो, आपला आवाज रेकॉर्ड करून ठेवा. भरती कोणत्या महिन्यात निघेल मला माहित नाही, पण डिसेंबर 2026च्या अगोदर निघेल ही 100% गॅरंटी देतो. निगेटिव्ह लोकांच्या सानिध्यात राहू नका. अभ्यास करा, सातत्य सोडू नका. कोणी म्हणतं ऑक्टोबर मध्ये निघेल, मी तुम्हाला महिना सांगत नाही, पण डिसेंबर 2026च्या अगोदर 100% काय 1000% निघेल. फक्त भरती करत राहा, अभ्यास करत राहा, अभ्यास सोडू नका. परवा भरती निघणार आहे. वारंवार सांगतो, निगेटिव्ह लोकांच्या सानिध्यात राहू नका. दादा होय, हे भरतीचे कात्रण आहे, हे तुम्ही बघू शकता. कुठल्या जिल्ह्यात किती रिक्त जागा आहे मी काय आता वारंवार तुम्हाला सांगत नाही. अभ्यास कसा करायचा, आपल्याला एकूण 8 तास अभ्यास करायचा आहे. वेळेचं नियोजन कसं ठेवायचं हे तर मी तुम्हाला, तुम्ही प्रवेश घेतल्यावर सांगून देईन. काय ठीक, त्याच्यात काही दुमत नाहीये. तुम्हाला मी डेमो दाखवतोय. पण आता तत्पूर्वी जर का तुम्हाला हा टास्क जॉईन करायचा असेल तर याच्यासाठी फीस किती आहे ही तुम्हाला सांगतो. बघा बरोबर, रेग्युलर फीस मी 799 रुपये ठेवलेली आहे. पण हा व्हिडिओ तुम्ही बघत असाल तर तुमच्यासाठी आपण फक्त फीस ठेवली आहे 499 रुपये. गुगल पे, फोन पे किंवा पेटीएमला 499 रुपये या नंबरवरती पाठवून द्यायचे आणि स्क्रीनशॉट मला याच नंबरवरती व्हॉट्सअपला पाठवून द्यायचा. ताबडतोब तुमचा प्रवेश निश्चित केला जाईल. तुम्हाला दादा हो बुक लिस्ट देण्यात येईल, काही महत्त्वाच्या सूचना देण्यात येईल आणि ग्रुपमध्ये सुद्धा ऍड करण्यात येईल. जे प्रवेश घेत आहे त्यांचा ग्रुप बनवण्यात आलेला आहे आणि त्या ग्रुपमध्ये सुद्धा महत्त्वाच्या सूचना देण्यात येतात. जे कधीही व्हिडिओ बघत असाल, ज्या दिवशी प्रवेश घेसाल त्या दिवसापासून पुढील 120 दिवस रोज एक एक टास्क करत जा. इमानदारीने सांगतो बरोबर, 4 महिन्यामध्ये लेखी 90+ होईल. ठीक आहे, आता ही सगळी माहिती तुम्हाला समजली. प्रवेश कसा घ्यायचा, काय घ्यायचा, सगळी माहिती समजली. दादा हो, तुम्हाला डेमो दाखवतो की डेमो कशा पद्धतीने असणार आहे. तर चला आता कोणताही वेळ वाया नाही घालवत. सगळ्यात आता पहिले आपण आपला डेमो बघूया. तर चला बरोबर, आपण आता काय करूया, डेमो बघूया. चला मित्रांनो, आता आपण डेमो बघत आहे. आता तुम्ही स्क्रीनवरती बघत असाल दादा हो की मास्टर प्लॅन टास्क डेमो. आता बघा, पोलीस भरतीचा विचार करायला गेला तर पोलीस भरतीला आपल्याला 4 विषय आहे. मराठी व्याकरण आहे, गणित आहे, बुद्धिमत्ता आहे, सामान्य ज्ञान आहे, चालू घडामोडी त्याच्यामध्ये इन्क्लूड करून घ्या. बरोबर, हे 4च विषय आहे पोलीस भरतीला. बरोबर, 4 विषय आहे. या 4 विषयाच्या पलीकडे लेखीसाठी काही नाही आहे. मग तुम्ही म्हणसान सर याचं अभ्यासाचं नियोजन आता डेमो आम्हाला सांगा. तर बरोबर बघा, 90 मिनिटाचा वेळ असतो, 100 मार्काचा पेपर असतो आणि तुमच्या आयुष्याचा खेळ असतो. जो या 90 मिनिटामध्ये 90+ मार्क घेईल आणि ग्राउंडला 45 घेईल त्याचं सिलेक्शन 100% होणार आहे. त्याला कोणीही रोखू शकत नाही आहे. लेखीची जिम्मेदारी माझ्यावर सोडून द्या. मी सांगतो त्या पद्धतीने अभ्यास करत चालायचा आहे तुम्हाला. ठीक आहे, आता डेमो दाखवतो. बघा हो, आपण डेमो बघत आहोत. टास्क क्रमांक 1 आहे, दिवस पहिला आहे. आता मी तुम्हाला अभ्यास देणार आहे आणि तुम्हाला तो अभ्यास करायचा आहे. बुक लिस्ट कोणती वापरायची ज्यावेळेस तुम्ही प्रवेश घेसाल त्यावेळेस मी तुम्हाला सांगणार आहे. मग आता याच्यामध्ये पहिला दिवस आहे, टास्क क्रमांक 1 आहे, दिवस पहिला आहे. गणिताचा विषय मी तुम्हाला सांगणार दादा हो की
संख्या आणि संख्यांचा प्रकार बघा, फक्त किती प्रकार आहे ते पहा. 8 दिवस चालेल हे आपलं प्रकरण. आता तुम्ही म्हणसान की बॉ मास्तर तुम्ही काय सांगितलं काय नाही, आम्हाला काही समजलं नाही. अरे दादा मी सांगतो तुला समजून, काय समजलं नाही मी सांगतो तुला काय करायचं आहे. बघा बरोबर, पहिला दिवस आहे, टास्क क्रमांक एक आहे, गणित हा विषय आहे. याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं की संख्या आणि संख्यांचा प्रकार बघा, फक्त किती प्रकार आहे ते पहा. मग याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं की समसंख्या, विषम संख्या, परिमेय संख्या, अपरिमेय संख्या, मूळ संख्या, त्रिकोणी संख्या, चौरस संख्या, या संख्या तुम्हाला बघायच्या आणि त्याच्या व्याख्या तुम्हाला पहिल्या दिवशी गणिताच्या बघायच्या. पण बघत असताना अशा पद्धतीने बघा की ती आयुष्यात कधी करायची गरज नाही पडली पाहिजे. आता मग तुम्ही म्हणता की सर कसं बघायचं की बाबा आता मूळ संख्या आहे, आता मूळ संख्या 1 ते 100 पर्यंत किती आहे, 25 आहे रे. मग 2 3 5 7 11 13 17 23 29 31 37 41 43 47 53 59 61 70 71 73 79 83 89 97 एका दमामध्ये पूर्ण 25 मूळ संख्या म्हटलं. बरोबर का, कारण मी तेवढी घासली आहे. आता तुम्हालाही असाच अभ्यास करायचा. पहिल्या दिवशी मी गणिताचा जेवढा अभ्यास सांगितला तेवढाच करा, त्याच्या पलीकडे काही करू नका. मी सांगतो ते करा, त्याच्या पलीकडे काही करायची गरज नाही. झाला तुमचा पहिल्या दिवशी गणिताचा टास्क. माझा सांगायचा उद्देश एकच आहे, बरोबर मी सांगतो तेवढंच करायचं, पण करत असताना असं करा की ते परत कधी करायची गरज नाही पडली पाहिजे. आता जे पोरं आपले बघा ज्यांची मंदबुद्धी आहे, म्हणजे त्यांच्या लक्षात राहत नाही, त्यांच्यासाठी एक मंत्र देतो. मंत्र नाही, शास्त्र आहे, विज्ञान आहे, काय समजायचं ते समजा तुम्हाला. बरोबर मी पहिल्या दिवशी गणिताचं काय सांगितलं रे की संख्या आणि संख्यांचा प्रकार बघायचं, फक्त किती प्रकार आहेत ते पाहिजे. ह्याच्यामध्ये मग त्याची व्याख्या बघायच्या. आता उदाहरणार्थ द्यायचं झालं तुम्हाला की मूळ संख्या 1 ते 100 पर्यंत किती आहे, 25 आहे. मग तुमच्या लक्षात राहत नसेल तर मग त्या 1 ते 25 पर्यंतच्या म्हणजे 1 ते 100 मधील 25 ज्या काय मूळ संख्या आहे त्या डायरेक्ट 21 वेळेस म्हणा. मी मायच्यान सांगतो बाबा, एक गोष्ट लक्षात घे, तू गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड नवरा बायको सगळं विसरशील, पण 21 वेळेस केलेली गोष्ट माणूस कधीच विसरू शकत नाही. मग तुम्हाला ही मी पहिल्या दिवशी गणिताचा जेवढा अभ्यास दिला तेवढाच करायचा आणि त्याच्यानंतर ते 21 वेळेस करायचं. जर लक्षात राहत नसेल तर त्याच्या पलीकडे काही करू नका. मी सांगतो ते करा. 4 महिने तुमच्या आयुष्यातले माझ्या नावावरती करून द्या. नाही लेखी 90+ झाली ना मग मला बोला, ठीक आहे. त्याच्यानंतर बुद्धिमत्ता हा विषय आहे. याच्यामध्ये बघा मी तुम्हाला सांगणार की बरोबर वर्णमाला दिवस पहिला आहे, वर्णमालेवरील 25 प्रश्न सोडवा. तुम्ही मला सांगे सर मग आम्ही फक्त वर्णमालेवरील पहिल्या दिवशी 25 प्रश्न सोडवायचे का, याच्या पलीकडे काही नाही करायचं कदा, तर काही नका करू, एवढंच करा. याच्या पलीकडे काही करायची गरज नाही. 4 महिने आहे बरोबर, 4 महिन्यामध्ये PYQ सहित सगळं काही तुम्हाला करून देणार. 4 महिन्यामध्ये मी सांगतो ते करायचं फक्त तुम्हाला, ठीक आहे. त्याच्यानंतर मराठी व्याकरण हा विषय आहे. याच्यासाठी आपण बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक वापरतो. बघा बरोबर, मराठी व्याकरण आपल्या बापाची प्रॉपर्टी आहे. गणित बुद्धिमत्ता सुद्धा आपल्या बापाची प्रॉपर्टी आहे, कारण 75 पैकी 75 मार्क याच्यामध्ये आपण घेऊ शकतोय. तुम्ही मला सांगितलं जर 75 कसं काय, तर 25-25चा पॅटर्न आहे. तुम्हाला माहिती असेल, काय जुने म्हणजे नवीन नाही, तुम्ही जुनेच आहात, ठीक आहे. मग आता मराठी व्याकरण हा विषय आहे. याच्यामध्ये पहिलं चॅप्टर आहे दादा की मराठी भाषेचा उगम आणि व्याकरण दिवस पहिला आहे. मी तुम्हाला 3 मुद्दे अभ्यासाला देणार. मी तुम्हाला सांगणार की मराठी भाषा उत्पत्ती विषय बघा, मराठी व्याकरणाची पार्श्वभूमी बघा, भाषा लिपी व स्वरूप बघा. एखादा पोरगा म्हणेल मास्तर हे 3 मुद्दे लई झालं, मी 15 मिनिटात करू शकतोय. लई झालं 15 मिनिटात, मलाही माहिती आहे. तू जर घासले असेल 2-4 वर्षापासून अभ्यास करत असेल, वेटिंगला राहिला असेल, 1-2 मार्काने राहिला असेल, तर तू हे 3 मुद्दे 15 मिनिटात करू शकतोय. मलाही मान्य आहे आणि तू करणार आहे, तू करू शकतोय 15 मिनिटात, मला माहिती आहे, कारण 3च मुद्दे मी अभ्यासाला दिले तुला पहिल्या दिवशी. पण मित्रा, करत असताना आपल्याला काय करायचं रे, असे करायचे की ते आयुष्यात कधी विसरले नाही पाहिजे. मग हे 3च मुद्दे दीड तास द्यायचा आपल्याला एका विषयाला. मग हे म्हणजे 1.5 तास कसा बघा, 4 विषयाला 1.5 तास द्या. PYQ साठी 2 तास, 8 तास अभ्यास, 4 महिन्यात 90+ लेखी गॅरंटी देऊन सांगतो. फक्त मी सांगतो ते करा. मग हे 3 मुद्दे तुम्हाला करायचे. आता परवा एक गोष्ट वाचत राहायचं, डायरेक्ट 1.5 तास वेळ दिलेला आहे, 1.5 तास समजून घ्यायचे डायरेक्ट. आणि जर नाही समजून घेता आले, मंदबुद्धी असेल, अरे लक्षात राहत नसल, आहे ना आपल्याकडे ट्रिक आहे ना. कुठली ट्रिक आहे रे, 21 वेळेस हे 3 मुद्दे करा. 21 वेळेस हे 3 मुद्दे करायचे तुम्हाला. पर हो मी तुम्हाला सांगतो, गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड नवरा बायको सगळं विसरसाल, मित्र परिवार सगळं काय, पण 21 वेळेस केलेले हे 3 मुद्दे तुम्ही आयुष्यात कधी विसरणार नाही. आता एक गोष्ट लक्षात घ्या, हे 3च मुद्दे मी तुम्हाला मराठी व्याकरणाचा पहिल्या दिवशी पहिल्या टास्कमध्ये एवढाच अभ्यास दिला ना, मग 1.5 तासाला तुम्ही वेळ देणार आहे ना, मग हे 3च मुद्दे 21 वेळेस करून टाकायचे, कायमचे लक्षात राहतात. याच्या पलीकडे आपल्याला काही करायची गरजही नाही आहे. समजून घेता आले तर समजून घ्या, नाहीतर डायरेक्ट 21 वेळेस करा. संपला ना विषय, त्याला परत हात लावायची पण गरज पडत नाही ना. मी सांगतो ते करा रे, इमानदारीने सांगतो. लय पोरांच्या 90+ लेखी करून दिले आपण. तुम्ही सांगतो ते करायचं. तुम्ही टेलिग्रामला प्रतिक्रिया बघू शकताय, ठीक आहे. आता हे झाले तुमचं मराठी व्याकरणाचं. त्याच्यानंतर सामान्य ज्ञान हा विषय आहे. सामान्य ज्ञान बघा, आपण सामान्य ज्ञानचा आता खोंदा पाण निघला चिव, आपण याचा अभ्यासही मी तुमच्याकडून करून घेणार आहे दादा, बरं का. याच्यामध्ये मी तुम्हाला सांगणार पहिल्या दिवशी राज्य आणि राजधानी एकूण केंद्रशासित प्रदेश आणि त्यांच्या राजधान्या बघा. आता तुम्ही म्हणसान की
बुवा मास्तर आम्ही पहिल्या दिवशी फक्त केंद्रशासित प्रदेश आणि त्यांच्या राजधानी आणि राज्य आणि त्यांच्या राजधानी एवढंच बघायचं का? याच्या पलीकडे आम्ही काही नाही बघायचं का? तर हो, याच्या पलीकडे तुम्हाला काही बघायचं नाही, एवढंच बघा. पण बघत असताना अशा पद्धतीने बघा की ते परत कधी तुमचं विसरता कामा नये, परत कधी विसरलं नाही पाहिजे. मी सांगतो ते करायचं आहे तुम्हाला. मग हे 3 मुद्दे तुम्ही करत असताना म्हणजे सॉरी हे राज्य आणि राजधानी करत असताना आशा करा की आयुष्यातून त्या कधी विसरल्या नाही पाहिजे. मग आता एखादा पोरगा त्याच्या लक्षात राहत नसेल राजस्थानची राजधानी जयपूर आहे बाबा, पण त्याच्या लक्षातच राहत नाही, उदाहरण दिलंय. मग काय करायचं तुम्हाला सांगतो. राजस्थानची राजधानी जयपूर, राजस्थानची राजधानी जयपूर, राजस्थानची राजधानी जयपूर 21 वेळेस म्हण ना. पहिल्या दिवशी मास्तरांना काय दिलं रे तुला? मी काय दिलंय पहिल्या दिवशी सामान्यांचं एवढंच दिलंय ना की राज्य आणि राजधानी केंद्रशासित प्रदेश आणि त्यांच्या राजधान्या बघायच्या. याच्या पलीकडे तुला काय बघायचं सांगितलं का? मी नाही बघायचं सांगितलं. मग एवढंच बघ ना, याच्या पलीकडे काय बघू नको ना. 4 महिने आहे ना आपल्याकडे, 4 महिने रोज 8 तास अभ्यास कर. नाही 90+ लेखी गेली मग मला बोल. मी सांगतो ते कर, त्याच्या पलीकडे तू काहीच करू नको. मी सांगतो तेच करायचंय तुला, ठीक आहे? झालं तुझं पहिल्या दिवशी सामान्यांचा टास्क. आता 4 विषयाचा टास्क बघितले ना दादा, आता आपल्याला बघायचं अति महत्वाचा आहे PYQ आहे. परवा PYQ ही तुमच्याकडून करून घेणार आहे. परवा 4 महिन्याचं नियोजन आहे. तुम्हाला कुठलीच अकॅडमी सांगणार नाही, कुठलाच क्लासेस वाला सांगणार नाही की अभ्यास कसा करायचा, सेल्फ स्टडी कसा केला पाहिजे. पण मी सांगतो तसा करा, लेखी 90+ जाईल, गॅरंटी देतो तुम्हाला. लय लोकांवर विश्वास केला, एकदा शेवटी माझ्यावरती करून बघा. त्याच्यानंतर अति महत्वाचं PYQ आहे बघा. मी 2016 पासून आतापर्यंत झालेल्या जे काही एवढ्या पोलीस भरत्या आहे तर 2016 पासून तुमच्याकडून PYQ करून घेतो. याच्यामध्ये मी तुम्हाला सांगणार 2016 पासून की रोजच्या 4 प्रश्नपत्रिका वाचायला देतो. त्याच्यामधील GK आणि मराठी व्याकरण वाचायला सांगतो. गणित बुद्धिमत्ता मी सोडायचं सांगत नाही, कारण सोडायला गेला गणित बुद्धिमत्ता तर एका प्रश्नपत्रिकेला 1.5 तास लागेल. मग बाकीचा अभ्यास कधी करायचा मेल्यावर? तर तसं मी सांगत नाही. फक्त तुम्हाला GK आणि मराठी व्याकरण वाचायला सांगतो. रोजच्या 4 प्रश्नपत्रिका वाचायला देतो आणि त्या तुम्हाला वाचायच्या राहतात स्वतः. तर याच्यामध्ये 4 प्रश्नपत्रिका वाचायच्या, GK आणि मराठी व्याकरण वाचायचं. असं करत एकंदरीत तुम्हाला सांगतो मी एक प्रश्नपत्रिका 2दा वाचायला सांगतो. असं करून एकंदरीत मी तुम्हाला सांगतो दादा हो, 4 महिन्याचं आपलं नियोजन राहतं. 4 महिन्यामध्ये काय काय होतं मी तुम्हाला एक आढावा म्हणून सांगतो. 4 महिन्यामध्ये बघा परवा मी कसं करतो. आता मराठी भाषेचा उगम आणि व्याकरण हे काय जे पहिलं चॅप्टर आहे, याच्यामध्ये तुम्ही एका प्रश्नापाशी 3-3, 4-4 वेळेस जातात. कसं काय जातात मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. मी पहिली गोष्ट आता मराठी हा विषय मी यासाठी तुम्हाला बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक वापरायचं सांगत असतो, ठीक आहे? तर याच्यामध्ये बघा तुम्ही एका प्रश्नापाशी 3-3 वेळेस जातात. ते कसे जातात की बाबा मराठी हा विषय आहे बघा. तर याच्यामध्ये मराठी भाषेची लिपी आणि हे ते सगळं काही तुम्ही बघितलं आहे. आता की उदाहरणार्थ एक प्रश्न तुम्हाला द्यायचा झाला की बाबा मराठी भाषेमध्ये किती वर्ण आहे, आधुनिक वर्ण किती आहे, आधुनिक वर्ण किती आहे, असा प्रश्न असेल तर तुम्ही मराठी भाषेमध्ये आधुनिक वर्ण किती आहे हे बाळासाहेब शिंदे सरांच्या पुस्तकातही वाचता. मग मी टॉपिक झाल्याच्या नंतर परवा तुम्हाला काय करत असतो, आपण जे काही बडे सरांचं पुस्तक वापरतो आपण एक टॉपिक झाल्यावर PYQ लगातार सोडायला त्या चॅप्टरवरील, तर मग त्याच्यातही एकदा तुम्ही वाचता आणि त्याच्यानंतर रोजच्या कंटिन्यू मी 4 प्रश्नपत्रिका तुम्हाला वाचायला सांगतो, त्यामध्येही तुम्ही एकदा वाचता. म्हणजे टोटल 3दा प्रश्न वाचू राहिले. बरोबर 4च महिन्याचा कालावधी आहे. एकदम नियोजन पद्धतीने काम आहे, एकदम नियोजन आहे. तुम्ही फापट पसारा करू नका. माझं तर एक वैयक्तिक म्हणणं असेल 4-6 महिन्याची कोणाकडे बॅच करून घ्या, आपला टास्क जॉईन करून घ्या. 90+ जाता रे. बरोबर पोलीस भरती फार मोठी गोष्ट नाही रे, मी सांगतो ते करा. लेखीची जिम्मेदारी माझ्यावर सोडा, ग्राउंड तुम्ही तुमचं करून घ्या दादा, कारण ग्राउंडला काय ऑनलाईन मार्गदर्शन नसते, ते तुम्हाला ऑफलाईन एखाद्या कोचकडे करून घ्यायचं आणि गुरुचा सन्मान करा, कारण प्रत्येक गुरु हा त्याच्या पातळीवरती हे असतो, त्याच्या पातळीवरती विद्यार्थ्यांना संपूर्ण देण्याचं ज्ञान देण्याचं काम करत असतो, ठीक आहे? तर तुम्ही तुमच्या हिशोबाने करायचं. मी तुम्हाला सांगतो परत एकदा जाता मी सांगतो ते केलं तर 100% 90+ लेखी जाईन. टेलिग्रामवरती पोरांच्या प्रतिक्रिया बघा, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. आणि आता महत्त्वाचं परत एकदा सांगतो की तुम्ही ज्याही दिवशी प्रवेश घेसाल, आता प्रवेश फीस किती आहे? रेग्युलर 799 आहे, पण हा व्हिडिओ बघत असाल तर 499 आहे. ज्याही दिवशी तुम्ही प्रवेश घेसाल परवा, त्या दिवसापासून पुढील 100+ दिवस, काय पुढील 100+ दिवस म्हणजे 120 दिवस. आज जर तुम्ही उदाहरणार्थ प्रवेश घेतला, कधी व्हिडिओ बघत असाल ना, आज जर तुम्ही प्रवेश घेतला तर आजपासून पुढील 120 दिवस रोज एक टास्क करत जायचं. सोमवार ते शुक्रवार टास्क करा, शनिवार रविवार रिव्हिजन मारा. असं 120 दिवस मी रोजचा टास्क देणार तुम्हाला, तर ते पूर्ण करत चालायचं. तुम्ही आता प्रवेश घेतला, लगेच व्हिडिओ बघत असाल तर लगेच तुमचा प्रवेश निश्चित करण्यात येईल, लगेच तुम्हाला बुक लिस्ट देण्यात येईल आणि ग्रुप बनवलेला आहे. मी ज्या पोरांना प्रवेश घेतला त्या पोरांचा एक ग्रुप बनवलेला आहे, त्यामध्ये तुम्हाला ॲड करण्यात येईल. तिथे महत्त्वाच्या माहिती वगैरे सुद्धा टाकण्यात येईल. सगळं काही वेळेचं नियोजन आणि अजून काही महत्त्वाच्या सूचना मी टेलिग्रामवरती आपलं ज्या पूर्व प्रवेश घेतील त्यांचं व्हॉट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम ग्रुप दोन्ही बनवलेला आहे. तिथं त्यांना महत्त्वाच्या सूचना टाकत असतो. एकंदरीत गाढव मेहनत घेऊ नका, समाज स्टडी करा. अजून परत एकदा सांगतो, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदा बघत असाल तर या नंबरवरती मला व्हॉट्सअपला तुमचा नाव आणि जिल्हा सांगा. मी तुमचा नंबर सेव्ह करतो, तुम्हीही माझा करा, जेणेकरून माझ्या टेटच्या माध्यमातून भरपूर अशा फ्रीमध्ये अपडेट तुम्हाला मिळत जाईल, ठीक आहे? बरोबर आता काय करायचं तुम्हाला जाता परत एकदा सांगतो की चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि
तुम्हाला जर का काही वैयक्तिक अडचण असेल पोलीस भरती संदर्भात, माझी गर्लफ्रेंड लागली म्हणून मला करमत नाही, अशी अडचण नाही बरं का दादा. तो वैयक्तिक पोलीस भरती संदर्भात अडचण असेल तर मी 24 तास तुझ्यासाठी उपलब्ध आहे. व्हॉट्सअपला मेसेज कर. शक्यतो कॉल टाळ, कारण कॉल घ्यायला परवा लय कॉल येतात रे. व्हॉट्सअपला मेसेज करा, त्याच्यावरती नक्की रिप्लाय करेन. पोलीस भरती संदर्भात अडचण असेल तर हा दसरथे मास्तर तुमच्यासाठी 24 तास उपलब्ध राहीन व्हॉट्सअपवरती. कोणी नंबर देत नाही, पण मी तुम्हाला देतोय. आपला नंबर आहे, बिंदास मेसेज करा. 1-2 वर्षाचा नाही तर 5 ते 6 वर्षाचा अनुभव आहे. आपलं चॅनल किती जुना आहे नक्की बघू शकताय तुम्ही. ठीक आहे, तर धन्यवाद मित्रांनो, हा व्हिडिओ काळजीपूर्वक आणि कंटिन्यू बघितल्याबद्दल.